नाम. नाम म्हणजे काय रे? नाव म्हणजे कोणतेही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव त्याला काहीतरी नाव असतं ना, त्याला नाव म्हणतात. म्हणजे आपल्या परिसरामध्ये कोणतीही दृश्य अदृश्य वस्तू असो. दृश्य म्हणजे काय? आपल्या डोळ्यांना दिसणारी. आणि अदृश्य म्हणजे काय? आपल्या डोळ्यांना न दिसणारी. म्हणजे जगामध्ये कोणत्याही वस्तू असो, मग सजीव असो निर्जीव असो, दृश्य असो अदृश्य असो, प्रत्येक वस्तूला काय असतं? नाव असतं. म्हणून प्रत्येक वस्तूच्या नावाला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. आता या पाठीमध्ये आपल्याला काय दिसतंय? नाम कोणकोणते आहे? हा, मोठे विमान, समुद्र, घोडा, हत्ती, बैल, इमारत, घर. हा, मोठे काय असते? मोठे काय काय असतं याच्यामध्ये? मग महासागर मोठा आहे, आणखी समुद्र, विमान, इमारत, हत्ती आणि घर पण मोठं असू शकतं. समजलं सगळ्यांना नाम म्हणजे काय? कोणाकोणाला समजलं? कोण सांगतं आता नाम म्हणजे काय? हा श्रद्धा. सजीव निर्जीव दृश्य अदृश्य ह्या सगळ्या गोष्टींना नाम असते. नाम असे म्हणतात. प्रत्येक वस्तूच्या नावाला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. आणखी कोणाला सांगायचं? हा, नील सांग. नाम म्हणजे काय? दृश्य अदृश्य सजीव निर्जीव या सर्व वस्तूंना नाम असते. व्हेरी गुड. आता तुम्हाला कळालं हे. आता या पाठीमध्ये नाम कोणकोणते आहे? तुम्ही अधोरेखित केलेलं आहे. केलंय का अधोरेखित? कोणकोणते नाम आहे? वाचा बरं ते. काय अधोरेखित केलंय? रवींद्रनाथ टागोर, भारताचे बंगाली, गीतांजली, नोबेल, टागोरांचे संदेश काव्याद्वारे. तुम्हाला आता याच्यातले नाम ओळखता आले? हो. समजलं सगळ्यांना नाम म्हणजे काय? मग तुम्हाला नाम कोणत्याही नाम ओळखता येईल तुम्हाला. आता ते इरेज करून टाका.